नमस्कार. मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, दीपक तांबोळे लिखित कथा माणुसकीच्या या कथासंग्रहात सुखदुःखाचा शोध घेणाऱ्या काही लघुकथा आपण ऐकत आहोत. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. आजच्या कथेचं नाव आहे तत्वनिष्ठ. स्वयंपाक झाला तशी पुष्पाबाईंनी शरदरावांना हाक मारली. अहो, ऐकलत का? राहुलचा डबा नेऊन देता का जरा कंपनीत? का, राहुलने नेला नाही डबा? शरदरावांनी विचारलं. अहो, आज कुळधर्माचा साग्रसंगीत स्वयंपाक, तो इतक्या सकाळी कसा होणार? आणि आज राहुलच्या कंपनीचे चेअरमन येत आहेत, म्हणून राहुल सकाळी 7ला गेला आहे कंपनीत. ठीक आहे, देतो मी नेऊन. शरदरावांनी हातातला पेपर बाजूला ठेवला आणि ते कपडे घालण्यासाठी आतमध्ये गेले. पुष्पाबाईंनी सुटकेचा निश्वास सोडला. शरदराव तयार झाले. याचा अर्थ पुष्पाबाईंचा आणि राहुलचा झालेला संवाद त्यांनी ऐकलाच नव्हता. वाद कसला? राहुलचं नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांवर आगपाखड करणं आणि पुष्पाबाईंचं नवऱ्याची बाजू घेणं. विषयही तोच होता. वडिलांनी आमच्यासाठी काही केलं नाही. आई, माझ्या मित्रांचे वडीलही शिक्षकच होते, पण किती मोठा बंगला बांधला आहे बघ त्यांनी. नाहीतर आपले नाना अजूनही आम्हाला भाड्याच्या घरात ठेवतायत. राहुल तावातावानं बोलत होता. अरे राहुल, तुला माहिती आहे की नाना घरात मोठे, त्यामुळे 2 बहिणी आणि 2 भावांची लग्न त्यांनाच करावी लागली. शिवाय तुझ्या बहिणींची लग्नही त्यांनीच केली. आपल्या शेताच्या कोर्ट कचेऱ्या सुरू होत्या. अशा सगळ्या जबाबदाऱ्या होत्या. कुणी पार पाडल्या त्या? काय उपयोग झाला त्यांचा? त्यांचे भाऊ बहीण बंगल्यात राहत आहेत. कधीतरी वाटतं का त्यांना की आपला भाऊ आपल्यासाठी खस्ता खाताना साधं घरसुद्धा बांधू शकला नाही, तर आपण त्याला घर बांधून द्यावं? क्षणभर पुष्पाबाईंना काय बोलावं ते सुचलंच नाही, कारण राहुल काही चुकीचं बोलत नव्हता. मग थोडं थांबून त्या म्हणाल्या, तुझ्या वडिलांनी त्यांचं कर्तव्य केलं. आता भाऊ बहिणींकडून कितीही आणि कसलीही अपेक्षा त्यांनी बाळगली नाही. बरं, ते ठीक आहे. हजारो मुलांच्या त्यांनी ट्युशन्स घेतल्या. त्यांच्याकडून जर फी घेतली असती तर आज नाना पैशात लोळले असते. आजकालचे क्लासवाले पहा, इम्पोर्टेड गाड्यात फिरतात. हे तू बरोबर म्हणतो आहेस राहुल, ते मलाही पटतं आहे. पण नानांचं तत्त्व होतं की ज्ञानदानाचे पैसे घ्यायचे नाहीत म्हणून. या त्यांच्या तत्त्वामुळेच तर ते किती प्रसिद्ध होते, किती पुरस्कार मिळाले आहेत त्यांना. कल्पना आहे तुला? ते ऐकताच राहुल एकदम संतापला. काय चाटायचे आहेत की ते पुरस्कार आई? त्या पुरस्कारांनी घर थोडीच बांधता येतं. पडले आहेत धूळ खात, कोणी विचारत नाही त्यांना. तेवढ्यात दार वाजलं. राहुलनं दार उघडलं तर शरदराव उभे होते. वडिलांनी आपलं बोलणं ऐकलं तर नाही ना, या भीतीने राहुलचा चेहरा उतरला. पण शरदराव न बोलता आत निघून गेले आणि तो वाद तिथंच संपला. शरदरावांनी सायकलला डबा अडकवला आणि भर उन्हात ते औद्योगिक वसाहतीतल्या राहुलच्या कंपनीकडे निघाले. 7 किलोमीटरवरच्या कंपनीत पोहोचता पोहोचता त्यांना चांगलीच धाप लागली होती. खरं तर ते तसे निरोगी होते, पण वयोमानानुसार थकवा येणं साहजिकच होतं. कंपनीच्या गेटवर पोहोचल्यावर सिक्युरिटी गार्डने त्यांना अडवलं. राहुल देशपांडेंना डबा द्यायचा होता, जाऊ का आत? त्यांनी विचारलं. आता नाही देता येणार, गार्ड म्हणाला. चेअरमन साहेब आले आहेत, त्यांच्यासोबत मीटिंग सुरू आहे. कोणत्याही क्षणी ते मीटिंग संपवून बाहेर येतील. तुम्ही बाजूला थांबा. चेअरमन साहेबांना तुम्ही दिसायला नको, नाहीतर ते मला रागवतील. ते गेले की मग तुम्ही जा आत. बरं बरं. शरदराव थोड्या दूर अंतरावर उन्हात उभे राहिले. आजूबाजूला कुठेही सावली नव्हती. थोडा वेळ म्हणता म्हणता 1 तास उलटून गेला. पाय दुखायला लागले म्हणून शरदराव तिथेच एका तापलेल्या दगडावर बसणार तोच गेटचा आवाज आला. बहुधा मीटिंग संपली असावी. चेअरमन साहेबांच्या पाठोपाठ अधिकारी आणि त्यांच्यासोबतच राहुलही बाहेर आला. उभ्या असलेल्या वडिलांकडे पाहून तो मनात चरफडला. चेअरमन साहेबांनी गाडीचं दार उघडलं आणि बसता बसता त्यांचं लक्ष शरदरावांकडे गेलं. गाडीत न बसता ते तसेच बाहेर थांबले. ते समोर कोण उभे आहेत? त्यांनी सिक्युरिटीवाल्याला विचारलं. आपल्या देशपांडे साहेबांचे वडील आहेत, जेवणाचा डबा द्यायला आलेत. सिक्युरिटीनं घाबरल्या आवाजात सांगितलं.
बोलवा त्यांना आत. नको ते घडलं होतं. राहुलच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. नानांना डबा घेऊन यायला हीच वेळ मिळाली होती का? आता चेअरमन साहेब काय बोलतात कुणास ठाऊक, तो मनात बोलला. पण संताप आणि भीतीनं आपलं डोकं फुटेल असं त्याला वाटू लागलं. सिक्युरिटीनं आवाज दिल्यावर शरदराव जवळ आले. चेअरमन साहेब पुढे होऊन त्यांच्याजवळ गेले. तुम्ही देशपांडे सर का? DN हायस्कूलमध्ये तुम्ही शिक्षक होता? हो. तुम्ही कसं ओळखलत मला? काही कळायच्या आत चेअरमन साहेबांनी शरदरावांचे पाय धरले. सगळे अधिकारी आणि राहुलही ते दृश्य पाहून अवाक झाले. सर, मी अमित अग्रवाल, शंकरशेठ अग्रवालांचा मुलगा. तुमचा विद्यार्थी होतो बघा. तुम्ही मला शिकवायला गणेशनगरमध्ये यायचात. हो हो हो, आठवलं. बापरे, बरेच मोठे झालात की तुम्ही. चेअरमन हसले, मग म्हणाले, सर तुम्ही इथे उन्हात काय करताय? चला चला आतमध्ये बसू आपण. खूप गप्पा मारायच्या आहेत तुमच्याशी. सिक्युरिटी, तुम्ही यांना आत का नाही बसवलं? सिक्युरिटीनं शर्मेनं मान खाली घातली. ते पाहून शरदराव म्हणाले, त्यांची काही चूक नाही सर. तुमची मीटिंग चालू होती. तुम्हाला त्रास नको म्हणून मीच बाहेर थांबलो. ओके ओके. चेअरमन साहेबांनी शरदरावांचा हात धरला आणि ते त्यांना प्रेमानं आपल्या आलिशान चेंबरकडे घेऊन गेले. बसा सर. आपल्या खुर्चीकडे बोट दाखवत चेअरमन म्हणाले. नाही नाही, ती खुर्ची तुमची आहे. शरदराव गडबडून म्हणाले. सर, तुमच्यामुळे ती खुर्ची मला मिळाली, तेव्हा पहिला हक्क तुमचा. चेअरमन साहेबांनी बळजबरीनं त्यांना आपल्या खुर्चीत बसवलं. तुम्हाला माहीत नसेल सर, पवार सर, जनरल मॅनेजरकडे पाहात ते चेअरमन म्हणाले. देशपांडे सर नसते तर आज ही कंपनी नसती आणि मी माझ्या वडिलांचं धान्याचं दुकान सांभाळत बसलो असतो. राहुल आणि GM साहेब दोघंही आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहत राहिले. शाळेत असताना मी अतिशय विद्यार्थी होतो. कसाबसा ढकलत शाळेनं मला 9वीपर्यंत आणलं. शहरातल्या सर्वोत्तम क्लासेसमध्ये मला टाकलं गेलं, पण मला शिकण्यात गोडीच नव्हती. त्यातून श्रीमंत बापाचा लाडका लेक दिवसभर शाळेत माऱ्या करायच्या आणि संध्याकाळी क्लासेस चुकवून मूव्ही पाहायचे. हेच माझे उद्योग. आईला ते सहन होईना. त्यावेळी देशपांडे सर कडक शिस्तीचे आणि उत्कृष्ट शिकवणारे म्हणून प्रसिद्ध होते. आईने त्यांच्याकडे जाऊन मला शिकवण्याची विनंती केली, पण सरांच्या छोट्याशा घरात बसायला जागा नव्हती म्हणून सरांनी नकार दिला. आईनं सरांच्या विनवण्या केल्या आणि आमच्या घरी येऊन शिकवायची विनंती केली. मागाल ती फी देण्याची तयारी दाखवली. सरांनी फी घ्यायला नकार दिला, पण आडेवेडे घेत घरी येऊन शिकवायला सर तयार झालेत. पहिल्या दिवशी सर आले. मी नेहमीप्रमाणे खोड्या करायला सुरुवात केली. सरांनी मला चांगलंच बदडून काढलं. मी मुकाट्यानं बसायला सुरुवात केली. तुला सांगतो राहुल, पहिल्याच आठवड्यात मला अभ्यासात गोडी वाटायला लागली. नंतर तर अभ्यास केल्याशिवाय मला करमायचंच नाही. इतके सर छान शिकवायचे. इंग्लिश, गणित, सायन्स हे विषय मला जरा कठीणच वाटायचे. ते खूप सोपे वाटायला लागले होते. सर कधी आले नाहीत तर मला अस्वस्थ वाटायचं. 9वीत मी वर्गात दुसरा आलो. आईवडिलांना खूप आनंद झाला. मी तर हवेतच तरंगत होतो. 10वीत मी सगळे क्लासेस सोडले आणि फक्त देशपांडे सरांकडे शिकवू लागलो आणि 10वीत मेरिटमध्ये येऊन मी सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. माय गुडनेस, पण सर तुम्ही सरांना तरीसुद्धा फी दिली नाही? जनरल मॅनेजरने विचारलं. मी आईवडिलांसोबत सरांकडे पेढे घेऊन गेलो होतो. वडिलांनी सरांना 1 लाखाचा चेक दिला, पण सरांनी तो घेतला नाही. सर त्यावेळी काय म्हटले माहिती आहे? सर म्हणाले, मी काहीही केलं नाही. तुमचा मुलगा हुशार होता. मी फक्त त्याला मार्ग दाखवला आणि मी ज्ञान विकत नाही, मी ते दान करतो. नंतर मी सरांच्या मार्गदर्शनाखालीच 12वीत परत मेरिटमध्ये आलो. पुढे BE झाल्यावर मी अमेरिकेत जाऊन MS केलं आणि आपल्या शहरात ही कंपनी सुरू केली. एका दगडाला सरांनी हिरा बनवलं आणि मीच नाही तर सरांनी असे असंख्य हिरे घडवले आहेत. सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. चेअरमन साहेबांनी डोळ्यात आलेलं पाणी रुमालानं पुसलं. पण कमालच म्हटली पाहिजे.
बाहेर शिक्षणाचा आणि ज्ञानदानाचा बाजार भरलेला असताना 1 रुपया न घेता हजारो विद्यार्थ्यांना शिकवणं नुसतं शिकवणंच नाही तर त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करणं आणि त्यांना उत्कृष्ट दर्जाचे विद्यार्थी घडवणं किती कठीण काम आहे. वा सर, मानलं तुम्हाला. शरदरावांकडे पाहत GM म्हणाले, अहो सर, ही माणसं तत्वनिष्ठ होती. पैशाची, मानसन्मानाची भुकेली नव्हती. विद्यार्थ्यांचं कल्याण आणि त्यांच्यावर उत्तम संस्कार हा त्यांचा एकमेव उद्देश असायचा आणि त्यातच त्यांना समाधान मिळायचं. चेअरमन साहेब म्हणाले, माझे वडीलही त्यातलेच. एक वेळ उपाशी राहू पण धान्यात भेसळ करून विकणार नाही, हे त्यांचं तत्त्व होतं. आयुष्यभर त्यांनी ते पाळलं. सचोटीचा व्यापार केला. त्याचा फायदा आज माझ्या भावांना होतोय. बराच वेळ कोणी काही बोललं नाही. मग चेअरमन साहेबांनी शरदरावांना विचारलं, सर, तुम्ही घर बदलताय की त्याच घरात राहता? त्याच जुन्या घरात राहतोय सर. शरदरावांऐवजी राहुलनंच त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्या उत्तरातील वडिलांविषयीची चीड चेअरमन साहेबांच्या लगेच लक्षात आली. ठरलं तर मग. सर, आज मी तुम्हाला गुरुदक्षिणा देणार आहे. या शहरात मी काही फ्लॅट्स घेऊन ठेवलेत. त्यातला एक 3 BHKचा फ्लॅट तुमच्या नावावर करतोय सर. काय? शरदराव आणि राहुल एकाच वेळी ओरडले. नको नको, एवढी मोठी गुरुदक्षिणा मला नको. शरदराव निग्रहाने म्हणाले. चेअरमन साहेबांनी शरदरावांचे हात हातात घेतले. सर, प्लीज नाही म्हणू नका आणि मला माफ करा. कामाच्या व्यापात तुमची गुरुदक्षिणा देण्यात मी खूप उशीर केला सर. मग राहुलकडे पाहत त्यांनी विचारलं, राहुल, तुझं लग्न झालं आहे? नाही सर, पण ठरलं आहे. पण जोपर्यंत मोठं घर होत नाही तोपर्यंत लग्न होणार नाही, अशी सासरच्यांची अट होती. त्यामुळे अजून तारीख नक्की केली नव्हती आणि हॉलही बुक केला नव्हता. चेअरमन साहेबांनी फोन उचलला. कोणाशी तरी बोलले. मग समाधानानं फोन खाली ठेवून म्हणाले, तुमच्या मंगल कार्यालयाचं काम झालं. सागर लॉन्स माहिती आहे ना? सर, ते तर खूप महाग. अरे, तुला कुठे पैसे द्यायचे आहेत? अरे, सरांचे विद्यार्थी सरांसाठी काहीही करू शकतात. सरांनी फक्त शब्द टाकायला हवा. पण सर तत्वनिष्ठ आहेत. ते कसं करणार नाहीत. या लॉन्सचा मालक सरांचाच विद्यार्थी आहे. त्याला मी शब्द टाकला. नुसता हॉलच नाही तर जेवणासकट संपूर्ण लग्नच लावून द्यायची जबाबदारी त्यांना घेतली. तीही मोठ्या आनंदानं. तुम्ही फक्त तारीख सांगा आणि सामान घेऊन जा. खूप खूप धन्यवाद सर. राहुल अत्यानंदानं हात जोडत म्हणाला, धन्यवाद. मला नाही रे, वडिलांना दे राहुल. ही त्यांचीच पुण्याई आहे आणि मला एक वचन दे राहुल. सरांच्या अंतिम श्वासापर्यंत तू त्यांना अंतर देणार नाहीस आणि त्यांना दुखावणार नाहीस. मला फक्त कळू दे, तू त्यांना त्रास देतो आहेस. या कंपनीतून तुला डच्चू तर मिळेलच, पण अख्ख्या महाराष्ट्रात तुला कुठेही नोकरी मिळणार नाही. याची मी व्यवस्था करेन. चेअरमन कठोर आवाजात म्हणाले. नाही सर, मी वचन देतो, तसं होणार नाही. राहुल हात जोडत म्हणाला. शरदराव जायला निघाले तसे चेअरमन साहेब परत त्यांच्या पाया पडले. सर, तुम्ही माझ्यासोबत गाडीत बसा, मी तुम्हाला घरी सोडतो. चेअरमन साहेब म्हणाले. अहो, पण माझी सायकल. तिची काळजी करू नका. मी तुमची सायकल तुमच्या घरी पोचवण्याची व्यवस्था करतो. संध्याकाळी राहुल घरी आला तेव्हा शरदराव पुस्तक वाचत होते. पुष्पाबाई जवळच भाजी तोडत होत्या. राहुलने बॅग ठेवली आणि शरदरावांचे पाय धरले. नाना, मी चुकलो. मी तुम्हाला वाटेल ते बोलत होतो. मला माहीत नव्हतं नाना, तुम्ही इतके मोठे असाल ते. शरदरावांनी त्याला उठवून छातीशी धरला. आपला मुलगा का रडतोय हे पुष्पाबाईंना कळेना, पण काहीतरी नक्कीच चांगलं घडलंय म्हणून तर बापलेकात प्रेम उमळून आलंय हे पाहून त्यांचेही डोळे अश्रूंनी भरून आले. मित्रांनो, दीपक तांबोळे लिखित ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असणार. अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.